एका ठिकाणी एक परीक्षा चालू असते, पण मात्र ते परीक्षा उत्तीर्ण म्हणजे पास होण्यासाठी मागच्या अनेक परीक्षा पास होऊन जी मुख्य परीक्षा असते त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना यावं लागतं। पण मात्र ज्या जागा आहेत त्या फक्त 2च जागा असतात आणि त्या 2 जागासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज भरलेले असतात आणि वेगवेगळ्या परीक्षा देऊन ते त्या ठिकाणी आलेले असतात। आता त्यांचा मुलाखत चालू असतो, मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये अनेक जण बाद होतात आणि शेवटी एकच उमेदवार त्या ठिकाणी उभा राहतो आणि जागा 2 असतात। मग त्याची परीक्षा चालू असते, त्याला प्रश्न विचारण्यात येतात आणि प्रश्न विचारलेले असताना त्याला असे काही प्रश्न विचारले जातात की जेणेकरून तो गोंधळात पडेल। म्हणजे मागच्या अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा मुख्य परीक्षेसाठी तो पात्र असताना सुद्धा त्याच्यासोबत कशा पद्धतीनं घडतं हे तुम्हाला या गोष्टीमध्ये सविस्तरपणे समजेल। जेव्हा ते परीक्षेसाठी उभा राहतो तेव्हा मुख्य परीक्षार्थी जो असतो तो त्या विद्यार्थ्याला विचारतो की समजा तुम्ही जंगलामध्ये गेले आणि तुमच्याकडे काही हत्यार नाही, तुम्ही फक्त त्या ठिकाणी एकटेच आहात, तर तुम्ही काय कराल? ते म्हणेन मी रस्ता शोधत जंगलाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल आणि घरी निघून जाईल। ते म्हणतात नाही, मग तेवढ्यात तुमच्यासमोर जर वाघ आला तर? मग ते म्हणतात वाघ आला तर वाघापासून वाचण्यासाठी मी काय करेल, झाडावर चढेल। ते म्हणते ठीक आहे, तुम्ही झाडावर चढलात, पण मात्र झाडावर जर तुम्ही ज्या झाडावर चढलात त्या झाडावर जर साप आला तर? ते म्हणते मग मी ज्या झाडावर चढलो त्याच्यापासून दुसऱ्या फांदीवर जाईल ज्या फांदीवर साप नसेल। मग तो म्हणतो तुम्ही जर दुसऱ्या फांदीवर गेलात आणि त्या ठिकाणी जर आग्यामोळा असेल तर? मग ते म्हणते मग त्या ठिकाणी जर आग्यामोळा असेल तर मग मी बाजूला असणारी जी नदी आहे त्याच्या पाण्यात उडी मारेल। मग ते म्हणते पाण्यात जर उडी मारली आणि त्याच्यामध्ये जर मगर असेल तर? मग ते विद्यार्थी कदरून म्हणतो एक काम करा, तुम्ही डायरेक्ट मला नापासच करून टाका, मी या ठिकाणाहून निघून जातो। म्हणजे या अगोदर मी जेवढे परीक्षा पास होऊन आलो आहे तेव्हा तुम्हाला या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये नापासच करायचं आहे असंच तुम्ही ठरवलं आहे, तर मग प्रश्नाचं उत्तरच देऊन काय फायदा? कारण की ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याच्यावर ते मुख्य परीक्षार्थी काही ना काहीतरी गोंधळ करून त्याला तो काढण्याचाच प्रयत्न करत होता आणि ती संपूर्ण गोष्ट त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आली होती। आता ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली? कारण की अशाच पद्धतीनं कुठंतरी आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये घडताना दिसतंय। म्हणजे मागच्या 9 आठवड्यापासून या बिग बॉसच्या घरामध्ये 8ही कलाकार अगदी चांगल्या पद्धतीनं खेळत आहेत, वेळोवेळी दर आठवड्यामध्ये नॉमिनेट होत आहेत, पण मात्र नॉमिनेट होऊन सुद्धा राज्यातली जनता त्यांना अधिक मोठ्या प्रमाणात वोट करत आहे, वाचवत आहे आणि त्यांना बिग बॉसच्या फायनलिस्टपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। म्हणजे सुरुवातीला 16 कलाकार होते, 16चे 8 झाले, 8चे 7 झाले आणि या 7 कलाकारांमध्ये काही टास्क ठेवण्यात आले होते। मग या टास्क दरम्यान त्यांना आता फायनलिस्टपर्यंत पोहोचवायचं होतं आणि या 7 जणांना सुद्धा बिग बॉसनं नॉमिनेट करायचं होतं। पण मात्र जेव्हा नॉमिनेशनचा टास्क येतो तेव्हा सगळ्यात खाली आपल्याला निक्की आणि वर्षा उसगावकर या पाहायला मिळतात। मग जर निक्की सगळ्यात खाली आली, लोकांनी तिला वोट केलं नाही, तिला घराबाहेर जावं लागलं, तर मग बिग बॉसचा फायनल कार्यक्रम कोण पाहिल? म्हणजे बिग बॉसला वाटतं की जेव्हा त्यांचा फायनल कार्यक्रम होणार आहे ते जास्तीत जास्त लोकांनी पाहिल्यानंतर त्याची TRP मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, म्हणून त्यांनी निक्कीला फायनलिस्टपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला। पण मात्र ती जर या खेळामध्ये नॉमिनेट झाली तर नक्कीच राज्यातली जनता तिला मत करणार नाही, तिला या घरात बाहेरचा रस्ता दाखवेल, म्हणून बिग बॉसनं एक नवीनच डोकं लावलं आणि तिला सेफ केलं। आता सेफ कशाच्या आधारावर केलं? तर ज्या व्यक्तीकडे सगळ्यात जास्त ते जे कॉइन आहेत ते कॉइन ज्या कलाकाराकडे आहेत तो व्यक्ती सेफ होईल आणि डायरेक्ट फायनलचं तिकीट घेईल, असा बिग बॉसनं नवीनच नियम काढला। आता बिग बॉसला सुद्धा माहिती आहे, घरातल्या सगळ्या सदस्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त कॉइन हे निक्कीकडेच होते आणि हे कॉइन जर तिनं दिले तर नक्कीच ती डायरेक्ट फायनलिस्टपर्यंत जाईल, ती नॉमिनेट होणार नाही, तिला टास्कसुद्धा खेळायची गरज नाही। म्हणजे कुठेतरी सरळ बिग बॉसनं निक्कीला फायनलमध्ये नेऊन घातलंय, म्हणजे तिला नॉमिनेट व्हायची गरज नाही, तिला राज्यातल्या लोकांची मतं घ्यायची गरज नाही, सगळं काही बिग बॉसच्या म्हणण्याप्रमाणे तिला डायरेक्ट फायनलमध्ये नेऊन घातलं। आता सुरुवातीला आपण जी गोष्ट पाहिली त्यामध्ये जो एक उमेदवार होता त्याला वारंवार त्यांना किती प्रश्नाचे उत्तर दिले तरीसुद्धा त्याला
त्या बॉसनं नापासच करायचं ठरवलं होतं तो विद्यार्थी म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण मागच्या 9 आठवड्यापासून चांगल्या पद्धतीनं खेळतोय, चांगल्या टास्कमध्ये जिंकतोय आणि टास्क जिंकून मोठी रक्कमसुद्धा जिंकतोय, ताकदीसह युक्तीचा सुद्धा उपयोग करतोय, म्हणून तो इथपर्यंत पोहोचलाय. राज्यातल्या जनतेला तो मोठ्या प्रमाणात आवडतोय, म्हणून त्याला लोक वोट करतात. नंबर 1 वर त्याला वोटिंग करून त्याला त्या घरामध्ये विनर होईल असं सुद्धा अनेकांनी सांगितलंय. त्यामुळे त्याच्या पाठीमागं जनता खंबीरपणे उभी आहे. मग मात्र त्याच विद्यार्थ्याला जेव्हा आता दुसरा टास्क त्या घरामध्ये खेळला जात होता, सगळ्यात जास्त झेंडे जिंकून आणायचा आणि जो कोणी सगळ्यात जास्त झेंडे जिंकून आणेल तो थेट दुसऱ्या फेरीमध्ये म्हणजे फायनलमध्ये जाणार होता सेकंड कंटेस्टंटमधून. म्हणजे बिग बॉसनं अगोदरच निक्कीला पाठवलं होतं, आता सेकंड कंटेस्टंट पाठवायचा होता आणि त्यामध्ये सूरजचं नाव होतं आणि सूरजनं अगदी 20च्या 20 झेंडे आणून तो टास्कसुद्धा जिंकलेला होता आणि बिग बॉसनं त्याला थेट निक्कीच्या नंतर फायनलमध्ये सुद्धा पाठवलं होतं. पण मात्र शेवटी बॉसला त्याला नॉमिनेटच करायचं होतं, घराच्या बाहेर काढायचंच होतं. जसं त्या पहिल्या कलाकारांनी त्या गोष्टीमधल्या यांनी त्याला उमेदवाराला नापास करायचं ठरवलं होतं, तसं बिग बॉसनं इथंसुद्धा सूरजला नापासच करायचं ठरवलं आणि पुन्हा एक नवीन टास्क आणला. आता तिथं ताकदीसह युक्तीचा खेळ होता म्हणून सूरज त्या ठिकाणी जिंकला. पण मात्र आता सूरज कसा नॉमिनेट होईल याची संपूर्ण षडयंत्र बिग बॉसच्या घरामध्ये रचण्यात आलं आणि त्या ठिकाणी गेम काय ठेवण्यात आला की एक अशी पाईप असतो, वाकडा तिकडा पाईप असतो आणि त्या पाईपमधून एक गोल रिंग असते, ती रिंग तिथपर्यंत घेऊन पोहोचवायची होती, फोटोमध्ये तुम्हाला दिसेल. आणि ते जेव्हा जेव्हा त्याला टच होईल तेव्हा लाईट लागेल आणि आवाज होईल. ज्या खेळाडूकडून सगळ्यात जास्त वेळा ते त्याला लागेल तो नॉमिनेट होईल आणि सगळ्यात कमी वेळा जो त्याला धक्का लागू देईल आणि शेवटपर्यंत पोहोचवेल तो विनर होईल. आता हा सगळ्या डोक्याचा खेळ, एक्सपिरियन्सचा खेळ आणि या अगोदर निक्कीनं हे सगळे खेळ खतरों के खिलाडीमध्ये खेळलेले आहेत. तिला या गोष्टीचा चांगला अनुभव आहे आणि निक्की बिग बॉसचे हिंदी सीझनमध्ये सुद्धा होती, तिला या सगळ्या टास्कचा अनुभव आहे, खतरों के खिलाडीचा सुद्धा अनुभव आहे आणि बिग बॉसला अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत होतं की या ठिकाणी निक्कीच जिंकू शकते कारण की तिला मोठा अनुभव आहे. आता सूरजला बॅट बॉल, क्रिकेट, धिंगाणा, मस्ती, आरडाओरड याच्याशिवाय हे असे आडमुठ खेळ खेळणं त्याला माहीत नाही आणि नक्कीच त्यांना माहीत होतं की यामध्ये सूरज हरेल म्हणून. अगदी ठरल्याप्रमाणे त्याच पद्धतीनं झालं आणि शेवटी बिग बॉसला जे करायचं होतं ते बिग बॉसने केलं आणि फायनल कंटेस्टंट म्हणून निक्कीला थेट फायनलमध्ये पाठवलं आणि सूरजला पुन्हा एकदा नॉमिनेट केलं. पण मात्र सूरज किती वेळा जरी नॉमिनेट झाला तरीसुद्धा तो सांगतो की करा नॉमिनेट, मी नाही भेट नॉमिनेट व्हायला, कारण की त्याला माहिती आहे राज्यातली जनता आणि इतर राज्यातली जनतासुद्धा म्हणजे काही आपले प्रेक्षक कर्नाटकमधून आणि इतर राज्यामधून सुद्धा आपले व्हिडिओ पाहतात. खास त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्हीसुद्धा त्यांना इतर राज्यामधून मोठ्या प्रमाणात सूरज चव्हाणला सपोर्ट करताय, त्याबद्दल तुमचेसुद्धा धन्यवाद. शेवटी ट्रॉफी सूरजच जिंकेल हे अनेकांचा आत्मविश्वास आहे. खरंच सूरज ट्रॉफी जिंकेल का, सूरजला निक्की टक्कर देईल का किंवा तिसरं एखादं नाव पुढे येईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.